अतिशय आनंदाचा क्षण आहे। मकर संक्रांती तर आहेच, गोड बोलण्याचा संकल्प आहे, पण देशामध्ये सगळ्यात गोड वातावरण आहे। कारण 22 तारखेला 550 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर प्राणप्रतिष्ठापना होते आणि आमचे रामलल्ला आज मंदिरात 22 तारखेला प्रवेश करतील। या आनंदाच्या क्षणी आणि या वातावरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पतंग उत्सव हा वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा करतो आहोत आणि मग पतंगावर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं चित्र आणि त्याची मनोकामना ही पतंग वर वर उडो, भारताचं नाव जगामध्ये वरवर राहो या भावनेने हा पतंग उत्सव अतुल शाह आणि आमच्या सगळ्या मित्रांनी केलेला आहे। राम मंदिराबाबत शिवसेनेचं काय योगदान आहे हे आम्हाला विचारू नका असं संजय राऊत म्हणाले। फडणवीस त्यावेळी जे आहे ते रांगत होते असंही त्यांनी म्हटलं। संजय राऊत कधी कारसेवेला होते का, शिलापूजनला होते का? खरं तर संजय राऊत यांना सार्वजनिक ठिकाणी उभं करून त्यांची अदालत घ्यायला लागेल, कारण त्यांनी राम मंदिराच्या विषयात त्या आंदोलनाच्या वेळेला जे लिखाण केलंय ती पुस्तिका सुद्धा आता अवेलेबल आहे आणि त्यांना हे सगळे दिवस हे वाईट मनाचे सन्नाटा करणारे वाटत होते। संजय राऊत राम वर्गणीची चेष्टा केली आहे, राम जन्मभूमीच्या जागेवरच्या विवादाला फोडणी दिली आहे आणि म्हणून राम मंदिर आणि राम भक्तांची कुचेष्टा संजय राऊत यांनी केलेत। ते राम भक्तांचे पापी आहेत आणि संजय राऊतांना बोलायचा अधिकार नाही। उद्या विधानसभा अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी जे निर्णय घेतले त्याच्या विरोधात उद्या ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होते। उद्धव ठाकरे आणि म्हणजे पत्रकार आणि महापत्रकार म्हणजे काय असतं? उगाच काहीतरी बालिशपणा करायचा, पत्रकार परिषदेला महापत्रकार परिषद म्हणायचं, हा बालिशपणा आहे उबाटा सेनेचा। तो बालिशपणा त्यांना लखलाप लागतो। मातोश्रीच्या बाहेर जे आहे ते एक धमकीचा फोन आलेला होता उद्धव ठाकरेंची जी मातोश्री आहे। तर आता संजय राऊत म्हणतात की ठाकरेंची सुरक्षा जी आहे ती केंद्र सरकारची आहे, केंद्र सरकारने बघावं अशा धमकीचे फोन येत आहेत। केंद्र सरकार नाही, धमकी कोणीच कोणाला देऊ नये, कायदा कोणीच कोणाचा हातात घेऊ नये। सर्वांना सुरक्षा ही मिळालीच पाहिजे आणि या बाबतीमध्ये केंद्र किंवा राज्य सरकार योग्य ती भूमिका घेईल। आज मकर संक्रांति का दिन है और इसके बारे में पूरे देश में वातावरण ये मीठा हो चुका है और उसी में भारतीय जनता पार्टी की तरफ से पतंग उत्सव अतुल शाह और हमारे दोस्तों ने यहाँ पर आयोजित किया और पतंग पर भी भगवान श्री राम का फोटो लगाकर एक आनंदोत्सव मनाना, क्योंकि 22 तारीख को हमारे रामलल्ला फिर अपने मंदिर में प्रवेश कर रहे हैं। इसका आनंद भी हमको है और ये उत्सव हम मना रहे हैं। नहीं, संजय राउत का राम जन्मभूमि अभियान से क्या संबंध है? क्या उन्होंने शिला पूजन किए, कार सेवा किए, गंगा पूजन किए? कुछ नहीं किया। उल्टा संजय राउत राम भक्तों के पापी है। उन्होंने राम भक्त और राम जन्मभूमि अभियान पर राम वर्गणी को लेकर उन्होंने चेष्टा की थी। वो जहाँ मंदिर खड़ा हो रहा है उस जगह के विवाद को उन्होंने बढ़ाने का प्रयास किया है और उस समय पर जब राम मंदिर का आंदोलन चल रहा था इसके खिलाफ लिखने वाले संजय राउत थे। राम भक्तों के नजरिए से संजय राउत पापी है, वो मुंह न खोले। सुरक्षा सभी नागरिकों को देना ये सरकार की जिम्मेदारी है। सभी सुरक्षित रहे ये आवश्यकता है और वहाँ जहाँ तक मातोश्री के विषय की बात है, सरकार केंद्र की और राज्य की उसका पुख्ता निर्णय करेगी। बचकाना तरीका है ये। पत्रकार परिषद और महापत्रकार परिषद क्या होती है? उनके स्टेज पर कुछ महा ऐसा लिखा होगा क्या? तो उद्धव ठाकरे का वो बचकाना प्रयास है, इतना ही मैं कह सकता हूँ। दक्षिण मुंबईवरचा दावा जो आहे तो आता भाजपला सोडावा लागेल अशी चर्चा सुरू झाली, कारण नाही, मी चर्चेवर काही उत्तर देत नाही, स्पेक्युलेशनवर मी चर्चा करत नाही। या विषयाचा निर्णय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार हा महायुतीत करतील।
आम्ही सगळे होतो, सर्व नेते होते आणि सगळे नेते जे शहरामध्ये त्यावेळेला होते ते सगळे शहरातले नेते त्यावेळेला उपस्थित होते. जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा नव्हता, एकमेकांची कुरबुरीत पाहायला मिळाली म्हणून ही सगळी उबाटा सेनेची फुसकी आहे, हे सत्य नाही. लक्षद्वीप मधल्या एका जागेसाठी पंतप्रधान जातात पण तो वर्षभर मणिपूरमध्ये का गेले नाहीत असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांना अधिकार काय? ते मालवणला तरी कधी गेले आहेत काय? ते मणिपूरची चर्चा करतील? पहिलं त्यांनी मालवणीत जावं, मालवण पण जाऊ दे आणि मग चर्चा आणि प्रश्न विचारावे. त्यामुळे पहिली तर ते कुठली प्रेस घेतील त्यावेळेला मी गांजा चिलीम न ओढता आलो याचं सर्टिफिकेट द्यावं आणि मग प्रश्न उपस्थित करावे. राम मंदिराचा विषय हा चर्चेत आहे आणि कार सेवकांच्या सत्कारावरनं चढाओढ सुरू असताना दुसरीकडे त्यांना राम मंदिराचं निमंत्रण नसल्यामुळे कुठेतरी नाराजी कार सेवकांमध्ये आहे. त्याकडे मला वाटतं आवश्यक सर्व कारसेवक आणि हिंदू समाज राम भक्त हे खुश आहेत. जे उद्घाटनाचा दिवस आहे त्या दिवशी जेवढे आवश्यक आणि ज्या ठिकाणी बोलवलं आहे ते तिकडे पोहोचतील. बाकी भगवान राम तर आमच्या सगळ्यांच्या मनातच आहे. फडणवीसांकडे पूर्ण उपमुख्यमंत्री पद नाही कारण वाटेकरी अजितदादा आहेत असंही राऊतांनी म्हटलं. आणि राऊतांकडे संपादक तरी पूर्ण पद आहे का कोणी वहिनी बसल्यात त्यांच्या डोक्यावर? पहिलं त्यांनी त्याची स्पष्टता द्यावी, मग दुसऱ्याला प्रश्न विचारावा. राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असताना या ठिकाणी अनेक महंतांनी बहिष्कार टाकलेला आहे. सर्व साधू संत महंत खुश आहेत. ज्यांना ज्यांची प्रतिक्रिया द्यायची त्यांना लखलाभ राखू दे. आम्ही सगळ्या हिंदू समाज आणि राम भक्त त्यामध्ये खुश आहोत. राउत कहते हैं कि बीजेपी का जो नारा था मंदिर वहीं बनाएंगे, राउत कह रहे हैं मंदिर वहां नहीं बना जहां बीजेपी नारा दिया था. लगभग 3 किलोमीटर पर राउत को क्या पता है? अपना बंगला भी अपनी जगह पे बैठाया है कि नहीं वो पहला देखे, नहीं तो उसके पेपर निकल जाएंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.